ज्यांनी मला परवा फोन केला की सर असा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आहे आणि आपण उपस्थित राहू. त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलो, कारण गेले अनेक वर्ष त्यांचं गाव लांब असून सुद्धा या बशाच्या मला छोट्या गावांना ते शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती व्हावी म्हणून धडपडा. ज्यांच्या नावाने आणि ज्यांच्या कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आज घेतलं जात आहे ते सन्माननीय या शाळेचे मुख्याध्यापक सचिन देसाई सर, त्यांचे सहकारी फुलकर, त्यांच्या प्रेमासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आज त्या अस्तित्वासाठी आपण लढाई करत आहोत आणि ज्यांच्या अस्तित्वासाठी आपण आज हा दिन साजरा करतो आहोत ते आपण सर्व बंधू आणि भगिनी. खरोखरच मनापासून धन्य झालो, कारण परवा सरांनी फोन केला होता आणि मी या कार्यक्रमासाठी परवाच्या उपस्थित राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केलेली होती. मी देखील व्यक्त केली सरांच्याकडे की सर काही कामानिमित्ताने उपस्थित राहतात, परंतु आजचा कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीमध्ये उपस्थित राहतो अशा प्रकारचं त्यांना वचन. त्यांनी पुढची एक जबाबदारी टाकली की तुम्ही वक्ते म्हणून या. आता महिला दिनानिमित्त वक्ता म्हणून येणं म्हणजे थोडंसं मलाही जरासा आकर्षक वाटत आहे, कारण महिलांच्यावरती मी काय बोलायचं असा प्रश्न निर्माण झाला. आणि मी कालपासून विचार करायला लागलो की अरे या महिलांच्यासाठी काय बनवावं, काय बोलायचं, काय बोलावं असा एक विचार. आणि मग असा एक विचार करत असताना एक डोक्यामध्ये एक विचार आला की अरे असे अनेक सण होऊन गेलेले की ज्या महिला होऊन गेलेल्या आहेत त्यांनी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी खूप मोठी कृती केली. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा जन्म, छत्रपती शिवरायांना जो जन्म दिला त्या जिजाऊने, त्याचा उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे. 1857च्या उठावामध्ये ज्या राणीनं पुत्र पाठीशी बांधून लढली त्या झाशीच्या राणीचा उल्लेख या जागतिक दिनाच्या निमित्तानं, महिला दिनाच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे. ज्या महिलेनं आपल्याला शिक्षणाची दारं खुली केली, शेण आणि काय माती अंगावर झेलून शिक्षणाचे क्षेत्र फुलाटलं, त्या क्रांतिज्योती ज्योतिबा सावित्रीबाई फुलेंचाही नाम उल्लेख या निमित्तानं करणं गरजेचं आहे. ज्या महिलेनं आपली स्वतःच्या बाळाची नाळ दगडानं तोडली, ज्या महिलेनं प्रेतावरती उभा राहून प्रेताच्या आगीवरती उभे राहून भाकरी भाजून खाल्या, त्या सन्माननीय आपल्या सर्वांच्या माई सिंधुताई सपकाळांची सुद्धा आठवण या निमित्ताने करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या महिला पहिला प्रथम नागरिक म्हणून वर्षाच्या मुलाने पाण्याच्या उड्याच्या मटगावच्या प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी विराजमान होत आहे, अशा महिलांचा या ठिकाणी उल्लेख करणं आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं गरजेचं वाटतं. अशा अनेक महिलांच्या कर्तृत्वाने हा महाराष्ट्र उभा राहिला असं मला वाटायला लागलेलं आहे. परंतु हे सगळे विचार व्यक्त करत असताना मी एकदा विचार करत होतो आणि तुम्हाला सांगायला म्हणजे स्त्रीकडे किती शक्ती आहे याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो की ब्रह्मदेव आपल्याला माहित आहे, ब्रह्मदेवानं या सगळ्या विश्वाच्या निर्मितीच्या वेळी सगळ्यांना बोलवलं गेलं, त्या तारे ग्रह वगैरे सगळ्यांना बोलवलं गेलं आणि म्हणाले की सजीवाची निर्मिती करायची, आपल्याला सजीवांची निर्मिती करायची आहे आणि सजीवाची निर्मिती तुमच्यापैकी कोण करू शकेल. प्रत्येक जणाला वाटलं, गुरु म्हणत होता मला पाहिजे, मी तिथं निर्माण करू शकतो, सजीव निर्माण करू शकतो. शनी म्हणत होता मी एवढा सुंदर आहे, मी त्या सजीवाची निर्मिती करू शकतो. ब्रह्मदेवाने सगळ्यांचं मत ऐकून घेतलं आणि सजीव निर्मिती करण्याचं, सजीवांची निर्मिती करण्याचं सर्वात मोठी जबाबदारी जर कुणावर टाकली असेल तर पृथ्वीवर टाकली. त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की सगळे जे बसलेले होते ब्रह्मदेवाच्या समोर ते सगळे पुरुष होते आणि एकमेव स्त्री होती ती म्हणजे पृथ्वी होती. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं की अरे स्त्रीकडंच आलेल्या जन्माला आलेल्याचं पालन पोषण करण्याची ताकद जर कुणाकडे असते तर स्त्रीकडे असते. आणि म्हणून या पृथ्वीवरती आज आपल्याला कथा काल्पनिक असेल, कथा काल्पनिक असेल, परंतु या सगळ्यामध्ये एकमेव स्त्री होती आणि या स्त्रीच्या ब्रह्मदेवाने सांगितलं की जबाबदारी पृथ्वीकडे घेतली आणि पृथ्वीमध्ये या सगळ्या विषय असे अनेक प्रसंग
प्रसंग आपण पाहिल्यानंतर मला वाटायला लागतं, मी मागे परत प्राचीन काळापासून विचार करायला लागलो आणि प्राचीन काळापासून विचार करत असताना की या महिलेचं कुठं नेमकं चुकलं स्त्रीचं की या स्त्रीवरती अन्यायाचे अत्याचार व्हायला लागले. मग मी रामायणाचा संदर्भ बघायला गेलो. रामायणाचा संदर्भ बघितल्यानंतर सगळं रामायणामध्ये सांगितलं गेलं आणि रामायणामध्ये एक सगळं रामायण कुणामुळे घडलं तर एखाद्या स्त्रीमुळे घडलं असा माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला की त्या स्त्रीला म्हणजे सीतेला रावणानं पळवून नेली आणि सगळं रामायण घडलं आणि मग रामायणासारख्या ग्रंथामध्ये सुद्धा स्त्रियांना पळवून नेलं जातं अशा प्रकारचा एक संदेश माझ्या मनात आला की या रामायणाच्या काळापासून स्त्रीवरती कुठेतरी अन्याय झालेला आहे असं मला. महाभारताकडे आल्यानंतर मला विचार करावा लागला. महाभारतामध्ये एक प्रसंग दाखवला की सगळ्या दरबारासमोर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं गेलं आणि संपूर्ण द्रौपदीचं वस्त्रहरण सगळ्या राजांच्या समोर झालं गेलं आणि महाभारतातून मला संदेश आला की अशा प्रकारे एखाद्या स्त्रीचं भरदरबारी वस्त्रहरण होऊ शकतं. म्हणजे रामायण आणि महाभारतामधून येणारा संदेश हा सुद्धा स्त्रीला कुठंतरी तुच्छ लेखतो आहे असं माझ्या मनामध्ये विचार आला. आणि मग या स्त्रीचा पाठीमागचा विचार करत असताना पुढे मी मनुस्मृती या पवित्र ग्रंथाकडे आलो. मग मनुस्मृती पवित्र ग्रंथामध्ये एक उल्लेख करून ठेवलेला आहे की ही स्त्रिया ह्या पायातील वाहन आहे आणि त्या वाहनाला पायातच ठेवावं असा प्रकार मनुस्मृती नावाच्या ग्रंथामध्ये वाचन करताना आलं. आणि मग स्त्रीसारखी स्त्री जी जगाला उधारी म्हणून म्हणतो आहोत त्या स्त्रीला सुद्धा पायातलं वाहन म्हणून जर ठेवायचे विचार त्या मनुस्मृती नावासारख्या ग्रंथात येत असेल तर आमच्या स्त्री जातीचं काय व्हायचं पुढं असा एक अनेक प्रश्न माझ्यासारख्या वाचकासमोर पडू लागले. आणि मग सगळे विचार करायला लागलो. देवदेवतामध्ये आदिमाया म्हणून त्या स्त्रीकडे बघितलं जातं. आदिमाया अंबाबाई काय असेल त्या सगळ्या आदिमाया म्हणून या स्त्रियांच्याकडे बघितलं जातं. त्यांना गौरव करण्यात आला गेला आणि मग अशा ह्या गौरव करणाऱ्या स्त्रियांचं असं का नेमकं बिघडलं कुठं असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होऊ लागला. आणि मग हे सगळं करत असताना आज मी या स्त्रीच्या सगळ्या अस्तित्वाकडे आलो आणि खरंच मला प्रश्न पडला की खरंच आजची स्त्री स्वतंत्र आहे का. कारण आजच्या स्त्रीमध्ये कुठल्या काय नेमकं स्त्रीच्या जीवनामध्ये घडू लागलेलं आहे असे अनेक प्रश्न माझ्यासमोर येऊ लागले. आणि मग मी विचार करायला लागलो की या मुलीच्या जन्मामध्ये मुलीचा जन्म सगळ्यात वाईट गोष्ट खोपडेसर वाटायला लागलेली आहे की तुमच्यासारख्या राजू शिंदे सारख्यांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे की ज्यांनी 2 मुलींच्यावरती सुद्धा विचार केला नाही. आज वंशाचा दिवा म्हणून सगळ्यात पुढे आम्ही प्रयत्न करायला गेलो आहोत. आज स्त्रियांच्या जन्मालाच म्हणजे मुलगी जन्माला येऊ नये म्हणून पहिल्या जर कपाळावर कुणाच्या अशा पडल्या असतील तर या माता भगिनींच्या पहिल्या पडल्या की मला मुलगी झाली म्हणून पहिली कपाळावर पडल्या कुणाच्या महिलांच्या पडल्या आणि मग स्त्रीचं पुढचं अस्तित्व काय असेल याचा विचार. अरे ज्या स्त्रीला मुलीला जन्माला घालायलाच आपण नको म्हणा लागलेलो आहोत तिच्या अस्तित्वाचं तिच्या स्वातंत्र्याचं आणि तिच्या विचारांचं काय आपल्याला घेणं पडतं. अरे जन्माला घालू नये म्हणून आमच्यासाठी सुद्धा सुशिक्षित जास्तीत जास्त राजू सर जास्तीत जास्त पांढरपेशी असणारे आम्ही हे सुद्धा याच्यामध्ये खूप गुंतले गेलेलो आहोत. आणि मग या स्त्रीच्या जन्मालाच आपण कुठेतरी टका दिलेला असं आम्हाला वाटतं. आणि मग सर मी विचार करतो आहे गेली 18-19 वर्षे शिक्षणामध्ये काम करत आहोत. मी सगळा अभ्यास करायला लागलो की अरे आमच्या शाळेत आलेल्या मुली मी शिक्षणासाठी माझ्या शाळेत आलेल्या मुली विचार करायला लागलो की अनेक मुली शिक्षणामध्ये आल्या अनेक वर्ष गेली 18-19 वर्ष 90%, 92%, 93% मुली गुण पडले. आणि मग ह्या 92-93% गुण पडणाऱ्या किंवा 80%हून जास्त गुण पडणाऱ्या माझ्या मुली नेमक्या गेल्या कुठं नंतर 11वी-12वी नंतर ह्या मुली गेल्या कुठं असा माझ्यासमोर प्रश्न पडला. आणि मग या मुलींच्या शिक्षणाचे नेमके मार्ग कोण का शिकवले नाहीत त्या मुलींना पुढं. म्हणजे आमच्या ह्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांनाच शिक्षणापासून लोटायचं. माझा वंशाचा दिवा काटावरती जरी पास झाला तरी त्याला पुढे शिक्षणासाठी आम्ही पुढे करायला लागलेलो आहोत. आणि माझी ज्योत ही प्रचंड मोठ्या प्रमाणात तेवत राहायला लागलेली आहे. 90% गुण काढते आहे, 92% गुण काढते आहे आणि पुढे शिकून
मग असा जर माझ्या मनात विचार येत असेल तर स्त्रियांच्या अस्तित्वावरती बोलायचं का? बोलायचं का? असा अनेक प्रश्न निर्माण झाले. सासू सुनेचा संघर्ष आपल्याला माहिती, दुसरं कोण मारे तरी नाही. कारण 8 मार्च आता सरांनी सांगितल्याप्रमाणे 8 मार्च 1908 ला अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये स्त्रियांनी पहिल्यांदा उठाव केला की जागतिक महिला दिन. आणि सर देसाई सर तुमचं खरोखर कौतुक. मटगाव शाळेचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये बशाच्या मुळा शाळेमध्ये जागतिक महिला दिन संपन्न होतो आहे हे सुवर्णाक्षराने लिहून ठेवलं आहे. कारण असं आहे की 8 मार्च 1910 ला न्यूयॉर्कमध्ये या ठिकाणी महिलांची चळवळ झाली. त्यांचं पुढं भारतामध्ये 8 मार्च 1943 ला मुंबईमध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम झाले. आज जगभर व्हायला लागलेले आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो महिलांचे मानकरी ठरायला लागले अशा प्रकारचा एक प्रश्न संपूर्ण समाजासमोर यायला लागलेला. त्याचं कारण असं आहे की दुसरा एक विषय आहे, सासू सुनाचा संघर्ष जगप्रसिद्ध आहे, सांगायची गरज नाही. आपण टीव्हीवरती मालिका बघतो, अमुक बघतो, तमुक बघतो, दोन्ही संघर्ष दाखवते, सासूचं आणि सुनेचं. त्याच्या पाठीमागचं कारण आहे, सासू या शब्दाचा अर्थ असा आहे, विनोदाचा भाग सोडून द्या, सासू म्हटलं की सारख्या सूचना देण्याचं. काय झालं म्हटलं सूचना, सारख्या सूचना. आणि सुनेला काय असतं, सून म्हणजे याचा एक फॉर्म आहे की सूचना नको. आता संघर्ष निर्माण व्हायला गेला. एक म्हणजे सारख्या सूचना देणारी सासू आणि सूचना नको म्हणणारी सून यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि हा संघर्ष सगळीकडे सुरू झाला. मग ह्या एकमेकाची मारेकरी म्हणून आपण महिलांच्या अस्तित्वासाठी हे करायला आहोत. निशिगंधा वाळ आपल्या एका भाषणात म्हणालेली आहे की हा सासूचा संघर्ष तर मैत्रीण म्हणून जर दोघी एकमेकीला जर पुढे जर झाल्या तर 100% महिलांचा विकास होईल, महिलांसाठी करतो. अहो तुमचंही एक मत असायला पाहिजे, जसं नवऱ्याचं मत असतं तसं तुमचंही एक मत असायला पाहिजे. आजपासून प्रत्येक वेळेला बघतो आहोत आपण नवऱ्याचंच मत मांडणी करतो आहोत, महिलेचं म्हणून स्वतःचं मत असायला पाहिजे असं मत. निशिगंधा वाळांचं एक भाषण खूप विद्वान आहे. त्यांचं या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक भाषण होतं, त्याच्यामध्ये सांगितलं की या महिलांमध्ये म्हणजे 2 जोडी नवरा बायको म्हणजे सायकल आहे असं म्हणतात. आता का सायकल म्हटलं, त्याच्या पाठीमागचं कारण आहे, पुढचं चाक म्हणजे नवऱ्याचं चाक असतं, कारण नवऱ्याचं चाक असतं, आणि पाठीमागचं चाक असतं ते म्हणजे महिलेचं चाक असतं असं म्हटलेलं आहे. दोघंही असतं. आता पुढच्या चाकावरती काय आपल्याला माहित आहे की टेरिंग तेवढंच असतं, कुठं जायचं काय करायचं हे पहिलं पुढचं चाक ठरवलं. त्याच्यावर जास्तीत जास्त असते तर घंटी असते ती वाजवते. सगळी जबाबदारी जर कुणावर पडत असेल तर त्या पाठीमागच्या चाकावर पडते म्हणजे महिला होते. ब्रेक दाबायचा त्याला सोसावा लागतो, पाठीमागच्या चाकाला सोसावा लागतो. त्याच्यावरती कॅरियर असतं ते पाठीमागच्या चाकालाच असतं. पुढचं वळण तिकडं पाठीमागं वळण्याचं काम सुद्धा पाठीमागचं चाक करतं. म्हणजे ह्या सगळ्यात खरोखर बाजूला ठेवून खऱ्या महिलेने जागृत होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्या अनुषंगानं मी काही संदर्भ, कारण त्यांच्याकडे विषय आहे, खूप सुंदर विषय आहे जिजाऊच्या संदर्भात असेल. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपले संस्कार असतात, त्या संस्काराचा एक भाग म्हणून सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराज 8 वर्षाचे असताना 9 वर्षाचे असताना घोड्यावरून घोडदौड करत असताना पडल्यानंतर जिजाऊ समोर होते. जिजाऊंना वाटलं माझ्यासारखे आपल्यासारखी जर कोणतरी आई असती तो पळत पळत माझा मुलगा पडलाय म्हणून धरून उचलला असता. जिजाऊने ते केलं नाही. जिजाऊ सैनिक दुसरे आले, पहारेकरी आले की उचलायसाठी, तर ते शिवाजी महाराजांना उचललं. ते शिवाजी महाराज आले आणि जिजाऊंना म्हणाले मला राग याचा नाही, मी घोड्यावर पडलो याचं मला दुःख नाही, मी रक्तबंबाळ झालो याचंही मला दुःख नाही आहे, पहारेकऱ्यांनी उचललं नाही याचंही मला दुःख नाही. तर आई म्हणून तुम्ही समोर असताना मुलगा पडलाय आणि पडलेल्या मुलाला उचलाय आला नाही म्हणून मला दुःख वाटतंय. आऊसाहेबांचा पुढचा विचार खूप महत्वाचा. आऊसाहेब म्हणाले की छत्रपती राजे आपण राजा आहात, पडलेल्या व्यक्तीला जर उठवायला माणसं लागत असतील तर तो मनुष्य आयुष्यामध्ये कधीच उभा राहणार नाही. पडलेल्या माणसाला उठवावं लागत असेल तो आयुष्यात उठणार नाही असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं. आणि पुढं आपल्याला माहित आहे शिवाजी
स्वराज्याची स्थापना केली, त्याच्यावरती काही बोलणार. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे रमाबाई आंबेडकर आपल्याला माहित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतीला शिक्षणाला गेल्यानंतर ह्या माऊलीनं पत्नीनं पाठीमागं भिक्षा मागितली, 30 रुपये गोळा केले आणि जिजाऊच्या शिक्षणाला रमाबाई आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हे सगळा अभ्यास केल्यानंतर आपल्याला वाटलं आहे की खूप मोठी कीर्तनीसारखी कीर्तनी आपल्याला मिळते. ती आपल्या बाळासाठी कीर्तन, आपल्याची कोणती कीर्तन एवढं सुद्धा गरजेचं आहे की आपल्या बाळासाठी मुजावरून उडी घेतली ती कीर्तनी आपल्याला माहित आहे. हे सगळं आपण सांगत असताना महिलांनी कुठंतरी आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. किरण बेदीसाठी आपल्याला माहिती आहे की इंडियन आयडल झाली, जी पोलीस अधिकारी होती, इंदिरा गांधींची नो पार्किंगमध्ये असणारी कार उचलणारी ती किरण बेदी होती. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना स्वतः नो पार्किंग मध्ये कार उचलली, इतकं धाडस दाखवणारी ती अधिकारी होती. तसे आपल्याकडे एखादी किरण बेदी व्हावी अशा प्रकारची काही निमित्तानं होतो. आणि दुसरं ग्रामीण भागातल्या महिला आहेत म्हणून एक विधान करतो आहोत. भास्कर चंदन सिंह म्हणून शिंदे सर भास्कर चंदन सिंहांचं एक विधान होतं. भास्कर चंदन सिंह खूप जुने ते म्हणायचे की जात्यामध्ये धान्य नसताना सुद्धा माय माझी दळायची, जात्यामध्ये धान्य नसताना माय माझी दळायची, 30 वर्षाची असून सुद्धा माय माझी 60 वर्षाची दिसायची. कारण असं होतं की माझी माय 30 वर्षाची जरी असली ती 60 वर्षाची दिसते. कारण आयुष्यभर रक्ताचं काळं करून रात्रंदिवस शेतात राबते, घरात येऊन राबते, सकाळी लवकर उठते, रात्री संध्याकाळी लवकर उशिरा झोपते, राहिलेलं शिळं पाते खाते. म्हणून 30 वर्षाची माय सुद्धा माझी 60 वर्षाची दिसते आहे. असं असताना माझा सर्वांना सलाम करतो आहे. आणि खरोखरच जास्त वेळ मी काय घेत नाही आहे कारण वेळ होतो आहे. परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्या मुलींच्यासाठी मी कळकळीची विनंती करतो आहे, आजी आहात, आई आहात, या सर्वांनी आपल्या मुलींना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचं काम करा. कारण शिकल्याशिवाय क्रांती होणार नाही. आपल्याला माहित आहे की आजी माझी सुंदर स्वयंपाक करायचा असं आपण म्हणतो आणि मुली शिकली तरी पण स्वयंपाक करायला गेले आहे. म्हणजे शिकून काय झालं, शिकून स्वतः गृहलक्ष्मीच्या गृहिणी बरोबरच गृहलक्ष्मी व्हायला शिका. कारण तुमच्याकडे ज्यावेळी शिकल्यानंतर तुम्ही नोकरीला लागला, पैसा आला की एक प्रकारचा सन्मान येतो आहे. जोपर्यंत तुम्ही आर्थिकदृष्ट्या शासनाने सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून खूप मोठे प्रयत्न सुरू केलेले आहेत की तुम्ही सक्षम व्हावं. की त्याच्या पाठीमागचं कारण आहे फक्त गृहिणी होऊ नका, गृहलक्ष्मी व्हा. कारण शिंदे सरांच्या सारखे सहकुटुंब आहेत, दोघे पण सहकुटुंब आहेत. माझी सहकुटुंब आहे विचार करायला, कारण सक्षम आहे. ती म्हणते आहे तुम्ही जेवढा पगार घेता तेवढा मी पगार घेतो आहे. आज भविष्यात उद्या ती म्हणेल की सोमवारी तुम्ही जेवण करायचं आहे, मंगळवारी मी करीन. मनाला पाठीमागं कुठं म्हणणार नाही. कारण समाजाचं तत्व कधी निर्माण होत असतं, स्त्रिया संकुचित, स्त्रिया कमकुवत कधी झाल्या की आर्थिक कणा हा पुरुषांच्याकडे असल्यामुळे स्त्रिया कमकुवत झाल्या. आणि तशा प्रकारचे एक विचार या ठिकाणी वाटतो आहोत. आपल्याला जास्त काय करत नाही, परंतु बोलता बोलता एकच सांगून जातो की आपण सगळ्या महिलांनी खूप सुंदर गुण आपल्याकडे आहे. सुंदर गुणांचा गुणाकार करा आयुष्यामध्ये. चांगला गुणाकार जर तुमच्या हातून झाला, गुणांचा गुणाकार होतो आहे. देसाई सरांच्यासारखी माणसं या शाळेला लाभले हे खरोखरच त्यांचं या शाळेचं भाग्य आहे. आणि असे अनेक माणसं चांगली आल्या त्यांच्यातून हा उठाव होत आहे. आपल्याला जाता की स्त्री म्हणजे वात्सल्य असते आपल्याला माहीत आहे. माझी आई सुद्धा असे खूप कर्तृत्वान होती. त्यावेळी मुंबईमध्ये 7वी शिकलेली होती, प्रौढ शिक्षण गावामध्ये घेत होती. मला उभा करण्यामध्ये मुलाने शिकावं, मुलीने शिकावं ही धडपड करणारी माणसं होती. तशाप्रमाणे आपल्याही मुलांना मुलींना मनापासून शिक्षण द्या. ही वेळ येऊ नये. या जागतिक महिला दिन साजरा करण्याची भविष्यात पुरुष दिन साजरा करण्याची द्यावी अशा प्रकारची या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. कारण आपण दिन कधी साजरे करतो, काहीतरी कमकुवतपणा आपल्याकडे असतो म्हणून त्यांना उभारी देण्यासाठी दिन साजरे करतो. तर तसं परत आपल्यावरती येऊ नये अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आई
वात्सल्य असतं, स्त्री म्हणजे मांगल्य असतं, स्त्री म्हणजे मातृत्व असतं, स्त्री म्हणजे कर्तृत्व असतं, स्त्री म्हणजे संस्कृती असते, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा असतो, स्त्री म्हणजे घराचं दर्पण असतं आणि या घराचं दर्पण देणाऱ्या सर्व माता मनापासून विनम्र असा अभिवादन करतो. मला देसाईसह बोलायचं भरपूर होतं पण वेळेअभावी थांबतो आहे. तुम्ही मला बोलवलं याबद्दल मनापासून तुम्हाला ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या शाळेला जर काही मागच्या वेळेला पण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लावण्याचं विसरून गेलो, आमचा विद्यार्थी आहे विश्वनाथ, त्याने काही अपेक्षा व्यक्त केलेल्या, आजही काही अपेक्षा व्यक्त करा. आपल्याही शाळेला जे काही असेल ते निश्चितपणे देऊ करेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो.